आज त्यांना कामाला जायचं हे मला काही माहिती नव्हतं, कारण मी त्यांचा शेड्यूल बघितलेला, शेड्यूल येतो त्यात त्यांचं नाव नव्हतं. तर मला वाटलं नाही येणार, त्यामुळे मी माझं जे मॉर्निंग रुटीन होतं ते खूप निवांत करत होते. पण अचानक म्हटले की मला जायचं, त्यामुळे सकाळी खूपच घाई गडबड झाली. ते सगळं झाल्यानंतर काम मी पहिलं आवरून घेतलं आणि म्हटलं की देवपूजा करूया. आता मला रोज वरती चढून देवपूजा करणं शक्य होत नाही, त्यामुळे मी ह्यांच्याकडे द्यायचं ठरवलं आहे. उद्यापासून ते देवपूजा करणार आहेत. तर देव किती खराब झालेत असं बोलू नये, कारण देव जरा असे काळपट पडल्यासारखे पडले, त्यामुळे म्हटलं की आज चांगले स्वच्छ धुवून काढावे. तेवढं करत असताना आतून इतक्या लाथा पडत होत्या मला की भूक लागली आहे म्हणून. त्यामुळे पहिलं मी नाश्ता करायला घेतला. आता नाश्ता केल्यावर लगेच काम करायची काही इच्छा होत नाही, त्यामुळे मी बुक वाचत बसली. ते झाल्यावर जरा 1 तास मी आराम केला आणि नंतर म्हटलं की आता देवपूजा करायला घेऊया. हे भिजवून ठेवलेलं होतं, पण एक प्रॉब्लेम आहे की म्हणजे मी पहिल्यांदा दहीमध्ये भिजवते, ह्याचा खूप जास्त दुधाचाच वास येत होता घरभर, असं वाटायचं दूध सांडलं आहे घरात. पण देव मात्र खूप स्वच्छ निघाले होते. आता संध्याकाळी पटकन जेवण बनवलं, कारण मला बाहेर जायचं होतं क्लास. ते झाल्यावर लगेच स्वयंपाक बनवला आणि जो पसारा होता तो तसाच ठेवून मी बाहेर गेले. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.